नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं. तर आता आपण चाललो आहे उज्जैनला. आपलं ही पुढची ट्रिप प्लॅन झाली आहे उज्जैनची. चौघं मित्र आहेत आपण. तर आपण चाललो आहे उज्जैनला. 9:30 वाजता आपली ट्रेन आहे. आपण ट्रेनने चाललो आहे. तर उज्जैनला आपल्याला काय काय बघायला मिळतं ते आपण बघूया. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन काय काय तिथे आपण बघणार आहे ते. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला जाऊया उज्जैनला आणि बघूया आपण महाकाल देवाचं दर्शन करूया. तर आता आपण आलोय गोरुल स्टेशनला आणि आपली ट्रेन आहे अवंतिका एक्सप्रेस. तर थोड्याच वेळाने अवंतिका एक्सप्रेस येणार आहे. तर चला बघूया किती वाजता येते. फायनली मित्रांनो आपण ट्रेन पकडलेली आहे आणि आता आपण ट्रेनमध्ये आलेलो आहोत. ट्रेन चुकलेली आहे. बघूया आता सकाळी किती वाजता ट्रेन आपली पोचते उज्जैनला. तर बघा, सकाळचे वाजता 6:30 आणि आता आपण रतलामला पोचलेलो आहे. बघू शकताय सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण आता रतलामला पोचलेलो आहे. इथून उज्जैन 1 तासाच्या अंतरावर आहे. तर बघू शकताय रतलाम स्टेशन आलेलं आहे आणि 1 तासानंतर उज्जैन स्टेशन येणार आहे. थोड्याच वेळात आपण उज्जैनला पोहोचणार आहे. तर बघू शकताय सकाळचा सुंदर नजारा. आपण आता रतलामच्या पुढे आलेलो आहोत आणि ट्रेनमधून व्ह्यू बघा. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे. पावसाळ्याचा टाईम आहे. थोडा पाऊस पण पडलेला आहे. तर समोर बघू शकताय नदी आहे. ही आहे शिप्रा नदी. बघू शकता शिप्रा नदीचा सुंदर व्ह्यू. खूपच सुंदर असा नजारा शिप्रा नदीचा बघू शकताय. खूपच छान, खूपच छान. आता आपण पोहोचलो आहे नागदा स्टेशनला आणि अर्ध्या तासामध्ये आपण उज्जैनला पोहोचणार आहे. नागदा स्टेशनला आपण पोहोचलेलो आहे. तर आता आपण उज्जैनला पोहोचलेलो आहोत. सकाळचे 8 वाजले आणि आपण आता उज्जैनला पोहोचले. पोहू शकतो माझ्या मागे उज्जैन जंक्शन. उज्जैन स्टेशनला आपण आता पोहोचलेलो आहोत. तर आता आपण रिक्षा पकडलेली आहे आणि आपण उज्जैन मंदिरला जात आहोत. जय श्री महाकाल. तर आता आपण मंदिराच्या तिथून जात आहोत. पहिला आपण रूम घेणार आहे. फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून नंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही आमच्या रूमवर आता आलेलो आहोत. आम्ही श्रीजीमध्ये रूम घेतलेला आहे आणि आम्ही रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन नंतर मग आम्ही दर्शन करून साईट सीन करण्यासाठी जाणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तर आपण पहिला बघूया आता काल भैरवचं दर्शन घ्यायचं काय महाकाल देवाचं दर्शन घ्यायचं ते आपण नंतर ठरवूया. तर आपण पहिला आता फ्रेश होऊया. फ्रेश झाल्यानंतर आपण दर्शनासाठी जातो आहोत. तर मित्रांनो आता आपण जातो आहे पहिला काल भैरव दर्शनासाठी. नंतर आपण महाकालचं दर्शन करणार आहे. काल भैरवचं दर्शन करून आपण तिथले बाकीचे दर्शन करून नंतर आपण महाकालला दर्शन करायला येणार आहे. कारण महाकाल देवाचं दर्शन करायच्या आधी काल भैरवचं दर्शन करणं फार महत्त्वाचं आहे. ही मान्यता असते. तर आपण पहिलं काल भैरवचं दर्शन करायला जाणार आहे आणि नंतर आपण मग महाकाल देवाचं दर्शन करायला येणार आहे. तर चला जाऊया काल भैरवचं दर्शन करायला. तर आता आपण आलो आहे नाश्ता करायला. सकाळचे 9 वाजलेत आणि आता आपण नाश्ता करून नंतर आपण काल भैरव वगैरे दर्शन करायला जाणार आहे. तर आता आपण नाश्ता करायला आलेलो आहे. आता आपण नाश्त्याला मागवलं आहे पराठा आणि छोले भटुरे. बघू शकताय आपला आता नाश्ता चालू झालेला आहे. तर आता आपण पहिलं डेस्टिनेशन घेतलेलं आहे संदीपानी आश्रममध्ये. इथे कृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी शिक्षा घेतली होती महर्षी संदीपानी यांच्याकडून. तर हेच ते मंदिर आहे महर्षी संदीपानी यांचं. इथे कृष्ण भगवान, बलराम आणि सुदामा यांनी शिक्षा घेतली होती. तर आपण दर्शन करून घेऊया. हे आश्रम महर्षी संदीपानी यांचं गुरुकुल होतं आणि इथे कृष्ण भगवान, सुदामा आणि बलराम यांनी शिक्षा घेतली होती. तर बघू शकता त्यांच्या मूर्त्या इथे आहेत आणि त्यांच्या बऱ्याच कथा इथे केलेल्या आहेत.
तुम्ही कधी याल तर इथे विजिट नक्की करा. खूप छान ते हे डेस्टिनेशन आहे. बघू शकताय त्यांच्या बऱ्याच कथा इथे जपून ठेवलेल्या आहेत. तर भगवान कृष्ण यांनी इथे बऱ्याच प्रकारच्या शिक्षा इथे घेतलेल्या होत्या. हेच ते ठिकाण आहे संदीपानी आश्रम. तर बघू शकता तुम्ही आलात तर इथे नक्की विजिट द्या. खूप छान डेस्टिनेशन आहे. तर आता आपण पुढचं डेस्टिनेशन घेतलं आहे मंगलनाथ मंदिर. तर बघू शकताय मंगलनाथ मंदिर. आता आपण मंगलनाथ मंदिरमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणाला मंगल ग्रहाचं जन्मस्थान मानलं जात आहे. खूप छान डेस्टिनेशन आहे. तुम्ही आले तर इथे नक्की विजिट द्या. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. तर ज्या कोणाला मंगल दोष असेल त्याची पूजा इथेच केली जाते. इथे तुमचे सर्व प्रकारच्या मंगल ग्रहाच्या पूजा होऊन जातील. तर कोणाला मंगल असेल तर इथे येऊन नक्की पूजा करून घ्या. दर्शना बघू शकता केवढी गर्दी आहे. तर इथे एक युनिक गोष्ट आहे. आपल्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी असतो. तर तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो मी. इथे नंदीच्या जागेवर एक भेड आहे. भेड म्हणजे आपल्या मराठी भाषेत मेंढा. समोर बघू शकता मंदिर. समोर बघू शकताय मंगलनाथ मंदिर. आणि हा बघू शकताय मेंढा जो या मंगलनाथ देवाचा वाहन आहे. हिंदीमध्ये याला भेड बोलतात आणि मराठीमध्ये याला बोलतात मेंढा. बघू शकताय. तर आपण आता मंगलनाथ देवाचं दर्शन करूया. बघू शकता आता आपले मंगल महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण पुढच्या या ठिकाणी जात आहोत दर्शनासाठी. हे समोर बघू शकताय मंगलनाथ मंदिर. आत्ता आपण आलो शिदवटला. आता शिदवटला काय काय बघायला मिळते बघूया. आता आपण इथे आलो आहे. इथली मान्यता अशी आहे की इथे माता पार्वती यांनी एक वडाचं झाड लावलेलं आणि या ठिकाणी माता पार्वती यांचे पुत्र कार्तिकी यांनी पूजा केली होती आणि अन्नदान केलं होतं. तर चला आपण आता दर्शन करूया. तर इथे प्रत्येक प्रकारच्या पूजा होतात. इथे पूजा करतात. मला कोणाला पूजा करायची आहे तुम्ही करू शकताय. इथे ग्रहांची पूजा केली जाते बघू शकताय. आपण आता दर्शनाला जाऊया. माता पार्वती हे बघू शकताय. दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण आलो कालका शक्ती मंदिरामध्ये आणि इथून दर्शन करून आपण मग कालभैरवला जाणार आहे. तर हे बघू शकता गड कालिका मंदिर. आणि इथे कालिदासांनी इथे गडकालिका देवीची साधना करून ज्ञान प्राप्त केलं होतं. तर आपण आता गडकालिका देवीचं दर्शन करूया. कालिदास यांना गडकालिका यांच्या साधनेने ज्ञान प्राप्त झाले होतं. समोर बघू शकताय गडकालिका देवीचं रूप.